या बाबतीत घाई करून चालणार नाहीये. वय शेठजी, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. पण आपल्याला जे काही करायचं असेल ते विचार करून आणि चांगली संधी बघून करावं लागल. आजकाल समद्या गावात रातच्याला पोलिसांचा पहारा असतो. त्या स्पृश्य लोकांच्या मनात आपल्याबद्दल चीड आहे. त्यांचा राग बहुधा आपल्या जीवावरच उठतो. त्यामुळे या वेळेला आपल्याला थोडं सावध राहायला हवं. मग काय करायचं? यावर काय तोडगा आहे का आपल्याकडं? कसं आहे, ही लोक रात्रीच्या काळोखात बहुधा आपल्या वस्तीला आग लावत्यात. तेव्हा वस्तीवर जाऊन सांग की रातच्याला जरा राखण करा. मला तर असं वाटतंय की सरळ एक विनंती पत्र लिहावं आणि त्यावर आपल्या समाजातल्या लोकांचे अंगठे घेऊन ते पत्र चौकीत जमा करून सांगावं की आपल्या वस्तीवर एक हवालदार नेमायला हवं. इथलं वातावरण जरा बिघडलंय. तिथे हवालदार असल्यामुळे ते आपल्या लोकांवर हल्ला नाही करणार आणि मग आपण आणि आपली माणसं सुखरूप राहू. तुझं म्हणणं बरोबर आहे रामजी. एक काम करूया, आता जाऊया आणि विनंती पत्र देऊन येऊया. बर रामजी, एकदा भीमाला बी समजव जरा. त्याला म्हणावं असं रोज उठून त्यांच्या संग वाद घालत बसू नगस. अरे आपण कुठवर त्याचं रक्षण करणार आहोत. अरे कधी कधी तर मलाही घाबरतो जेव्हा भीम त्या लोकांसंग वाद घालत असतो. तू बी भीमाबाई सारखंच बोलायला लागतोस पुरंच्या. माझी आपली माणसं जशी दुबळी व्हायला लागली तर लढायचं कसं? कुठली बी लढाई लढल्याशिवाय जिंकता नाहीये. आणि लढाईत भीती नावाचा शब्द नसतो. या तिथे फक्त हारणं किंवा जिंकणं असतंय. ठीक आहे, मग एक काम करूया, जाऊन आपल्या लोकांनी सांगूया आणि त्यासनी आगीच्या कट्याबाबत सावध करूया. चल. धन्यवाद रामजी भाऊ, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आजपासून 2 माणसं राखणदारी सुरू करतील. रामजी, मला एक सांगा, काय आपल्या जातीला समाजात काय सन्मान आणि इज्जत मिळू शकणार आहे का, जसं भीमराव म्हणत होता? हे बघा, ध्येय गाठो किंवा न गाठो, पण तिथपतूर पोहोचण्यासाठी आपण एक जरी पाऊल उचललं नाही तर आपली सगळ्यात मोठी चूक ठरल आणि आपली येणारी पिढी आपल्याला कवाच माफ नाही करणार. अन कदाचित म्या जो मान म्हणतोय तो मान तो आपल्या हयातीत नाही मिळणार. पण असं होऊ शकतं, आज आपण समद्यांनी पेरलेलं हे बी उद्या आपल्या येणाऱ्या पिढ्यासनी फळ देऊ शकतं. आज भीमानं मोठ्या हिमतीनं आपलं पहिलं पाऊल उचललं. कदाचित हे त्याचं पहिलं पाऊल आपल्या समद्यांसाठी एक नवी वाट मोकळी करून देईल, एक नवं ध्येय दावल, एक नवी दिशा दावल. होय, असंच होऊ द्या. मला माफ करा, मनात आलं म्या बोलून टाकलं. एवढं दुःख आणि अपमान भोगतोय, दिवसभरातले एवढ्या विचारांमध्ये हे मानणंच होत नाही हो की आपल्या सोबत काही चांगलं होईल. होईल, एक ना एक दिवस नक्कीच होईल. ठिणगी पडली या, फक्त आग लागायची उसरा परत आहे. ते जे मुंबईत राहतात ना भीमसेन, त्याच्या मुलाची मुंज आहे. आम्हाला बोलवलंय, तिथेच चाललोय. मी पण येऊ तुमच्या सोबत. नाही नाही, तू नाही यायचं. शुभ कार्याला जाशील तर तिथनं हाकलून देतील तुला. गपचूप बस आणि स्वयंपाक कर लवकर. भूक लागली तर रडायला लागशील. अगं एकतर नवरा मेलाय आणि दुसऱ्यांच्या मुंजीला जाऊन काय करणार आहे? नाचशील. काय झालं ताय? तू अशी नाराज का बसलीयस? सांग ना काय झालं. आई बाबा मुंजीला गेले आहेत आणि मला नाही घेऊन गेले. पण का? कारण त्यांच्या मते एखाद्या शुभ कार्याला किंवा त्या ठिकाणी ताईनं नाही गेलं पाहिजे. तसं बी ताई, तू तिथं जाऊन काय करणार होतीस?
इतर सर्वांनी केलं असतं तेच केलं असतं. मी आणि कामदाताई गल्लीतल्या प्रत्येक उंजीला जायचो, भरपूर जेवायचो, भरपूर नाचायचो. जेवणाच्या पंक्तीत बसलेल्या बायकांना आम्ही त्यांच्या भोवती फिरून फिरून वाढायचो. ठीक आहे, उद्या मी तुझ्यासाठी छान जेवण घेऊन येतो. तुला ठाव आहे, ध्रुव आता ढोल बी वाजवायला शिकलाय. ध्रुवला आपण हिथच ढोल वाजवायला सांगूया, मग तू हिथच नाच, हिथच आनंद साजरा कर. आत्ता वाजवतो. ध्रुव, हळूहळू वाजवतोय, नाहीतर कोणीतरी ऐकलं तर इकडे येईल. भीम, सावध रहा. तुला ठाव आहे ताई, एकदा म्या आणि आनंद दादांना मिळून एका दुकानात बतावणीचा खेळ बी दावला होता. भीम, मला सांग, तुला काय काय दिसतंय? ते काका घराकडे चाललेत. अन घरला गेल्यावर काय होईल? बिचारी रुसून बसलेली कारभारनी दिसल त्यासनी. कबीरा खड़ा बाजार में मांगे सबकी खैर ना काहू से दोस्ती ना काहू से. अरे वा भीम, ऐकूनच एवढं भारी वाटलं. मग तिथल्या लोकांना केवढं आवडलं असेल, हो ना माधवी? ताई, तू रडू नग. आम्ही फक्त तुला बरं वाटावं म्हणून हे समज करत होतो. हो माधवी, नको रडूस ना, शांत हो. भीम, आई बाबा म्हणत होते की मला संपूर्ण आयुष्य शोक करण्यात घालवावं लागेल आणि याच दुःखात जगावं लागेल की माझा नवरा वारलाय, आणि असं समजून चालावं लागेल की माझ्या पापांमुळेच माझा नवरा मेलाय. ताई, मग हे समज चुकीचं आहे. तू असं काय बी पाप नाही केलेस. तू लय चांगली आहेस. माहित नाही, पण सगळ्यांचं हेच म्हणणं आहे. अशानं जगणं लय अवघड होईल ताई. समजा आयुष्य पडलंय, लोकांनी ठरवून दिलेल्या प्रमाणे जगणं ही एक वेगळी गोष्ट आहे, आणि तुला स्वतःला कसं जगायचं आहे ही एक वेगळी गोष्ट आहे. बरोबर. तू फक्त हाच विचार कर की ह्या परिस्थितीतून स्वतःला कसं बाहेर काढायचं. ताई, आता आम्ही निघतो. चल चल ध्रुव. कोणी आलं होतं का? अगं, तू अद्याप स्वयंपाक नाही केलास? नाही आई, मला भूक नाहीये. आज मी नाही जेवणार. जेवण बनवायचं नाहीये, भूक नाहीये. तुला काय वाटलं आईला तुझी दया येईल आणि ती तुझ्यासाठी जेवण बनवेल? असंच वाटतंय ना तुला? नाही वाटत तसं. तुम्हा दोघांकडे बघून कधीच नाही वाटणार की माझे आई वडील माझ्यावर दया दाखवतील. त्यामुळे जेव्हा भूक लागेल तेव्हा मी बनवून घेईन.
भीमाला जाऊन बराच उशीर झाला. अजून कुठे राहिले हे? भाऊ, मला लई भ्या वाटतंय. कधी कधी तर वाटतं की मीरा, तू नग काळजी करूस. येतील ती दोघं. बाळा, जरा जाऊन बघून ये ना भीमा आणि ध्रुव कुठे आहेत ते. काय झालं? कुठे राहिला होतात तुम्ही? माधवी ताईचं आई बाबा मुंजीला गेलं होतं, तर ती एकटीच घरात तोंड पाडून बसली होती. आम्ही तिला हसवण्यासाठी लई खटपट केली, पण ती अजून रडायला लागली. तू माधवीच्या घरला गेला होता? काय गरज होती भीमा तिथं जायची? हा, मी तुम्हास एकतर ती विधवा आहे, त्यात ती घरात एकटीच होती. व्हाय, म्हणून घाबरत बी होती. भान मानतो म्या तिला, त्यामुळे मला तिचं दुःख नाही बघवत. पण मला हे का कळना झालंय, का ती दुःखी का आहे? म्या तुला काय आणि कसं समजावू भीमा? ताई म्हणत होती ती तिला दुःखातच राहायला सांगितलंय, पण असं कोण सांगतं कोणाला? एवढं सोपं नसतं भीमा. एखाद्या बाईचा नवरा वारल्यावर समजा इसरून उरलेलं आयुष्य बायकांसारखं नाही जगता येत. कधी कधी घाव भराया येळ लागतो. आणि भीम, ही परिस्थिती इतकी सोपी नाही जितकी तुला वाटतीय. भीम, ध्रुव, तुम्हासनी तिथं कुणी बघितलं तर नाही ना? नाही नाही, जसं माधवीच्या आईचा आवाज कानावर पडला तसं आम्ही पळून आलो. तुम्ही नका काळजी करू काका, मी असेपर्यंत भीमचं काहीच वाकडं नाही होऊ शकत. फक्त भीमाचीच नाही, तर तुझी बी काळजी वाटत होती. बाळा, आता आपल्याला अजून जास्त सावध राहायची गरज आहे. ही चर्चा आता बस झाली, चला जेवून घ्या. ताई, ताई, काय झालं? हे तुझ्यासाठी आणलंय. आंब्याचं लोणचं आहे, ठेव तुला. तुला समजा उकडलेलं खावं लागतंय ना? कमीत कमी या लोणच्याच्या चवीनं तुला खावंसं तरी वाटेल. नाही घेऊ शकत मी हे. जर आई बाबांना समजलं तर मोठा अनर्थ होईल. कोणी नाही बघणार, लपून ठेव कुठेतरी. नको, आई म्हणते की विधवेच्या आयुष्यात कुठलीच चव नसते, तिला असंच जगावं लागतं. ताई, कुणाच्या म्हणण्यानं काय फरक पडतो? हे लोणचं दिल्याने माझं आयुष्य नाही बदलणार. माझं आयुष्य तेव्हाच बदलेल जेव्हा मला ते सगळं करता येईल जे मी आधी करत होते, आणि ते आता शक्य नाही. आणि म्हणून तू हे परत घेऊन जा. हे आंब्याचं लोणचं तुमच्यासाठी. मी माझ्या ताईसाठी बी आणलं होतं, पण तिनं नाही घेतलं. नंतर ती पण घेईल जेव्हा तिला या गोष्टीची जाणीव होईल की ती ज्या समाजात जगते त्या समाजाचा एकमेव उद्देश आहे ती सदैव दुःखी राहावी. जे लोक तिच्या अवतीभोवती आहेत ते केवळ तिला शिक्षा देण्यासाठीच आहेत. मला स्वतःला देखील या गोष्टी खूप उशीर झाल्यावरच उमगल्या की हे लोक फक्त आपल्या रूढी आणि परंपराच पाळत आले आहेत, आणि कुणीही माझ्यासमोर
सांत्वनाचा एक शब्द देखील बोललं नाही. आणि भीमराव, तू तर माझ्या आवडीचा पदार्थ घेऊन आला आहेस. मी हे सगळ्यांपासून लपून ठेवेन आणि रोज थोडं थोडं खाईन. जेव्हा कधी हे संपेल तेव्हा मला पुन्हा आणून देशील ना भीमराव? हा, देईन की. पण या टायमाला आईला ठाऊक नसताना आणलं होतं. पुढच्या वेळी सांगून आणीन. सुरुवातीला कदाचित रागवल, पण नंतर देईल ती. हा, आमची आई लय चांगली आहे. चांगली तर असणारच ना. ज्यांची मुलं इतकी छान आहेत त्यांचे आई बाबा देखील अतिशय चांगलेच असणार. पण मला एक सांगा ना, का माझी माधवी ताई पहिल्यासारखी कशी होणार आणि कवा होणार? कधीच नाही होणार. एक विधवा सुहासिनी सारखी कशी काय होईल? भीमराव, तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुझ्या बहिणीला तिचं पूर्वीचं आयुष्य तू कधीच परत नाही देऊ शकत. भीमराव, तू कितीही प्रयत्न केलेस तरी तुझ्या बहिणीला तिचं पूर्वीचं आयुष्य तू कधीच परत नाही देऊ शकत. कधी कधी घाव भराया बी येळ लागतो. एवढी लहान पोर डोंगरा एवढं आयुष्य विधवा म्हणून कशी जगल ती? खरंच सावित्रीबाई फुलेंचं काम केवढं मोठं आहे ना व. त्या विधवा बायकासनी आपल्या देखरेखीखाली ठेवून लिवाय वाचाय शिकून त्यासनी एक नवं आयुष्य जगायला चालना देतात. किती बरं झालं असतं ना माधवीच्या आईबाबांनी तिला तिकडं धाडलं असतं तर. म्हणजे तिथे अशा कितीतरी पोरी असतील जे आपल्या दुःखातनं बाहेर पडून आयुष्य नव्यानं जगण्याची खटपट करत असतील. त्यासनी बघून माधवीला जरा धीर मिळेल. तिचं आयुष्य ती नव्याने सुरू करू शकल. तुझं म्हणणं बरोबर आहे भीमाबाई, पर ही समधी गोष्ट चुकून भी भीमाला कधीच सांगू नकस. कारण की तो बी विचार पाचार न करता हे समद माधवीच्या आई बापाला जाऊन सांगल न, आणि मग समद बिघडून बसल ग. आणि तसं भी सावित्रीबाई फुलेंचा आश्रम किती भी मोठा असला तरी घर तर नाही आहे ना. माधवी अजून लहान आहे. काय माहिती हळूहळू ती आपल्या आई बापा सोबत राहून राहून तिचा सलोखा वाढत जाईल आणि मग तिच्या आई बापाला दुसरं पोरबाळ पण नाही आहे. आता त्यासनी या गोष्टीचं दुःख आहे, राग आहे, चीड आहे. त्यांची पोरगी विधवा झाली. पर थोडं दिस गेल्यावर ती चीड कमी होत जाईल. कदाचित तिचे आईबाप तिच्या संग चांगलं वागायला लागतील बी. राहिली गोष्ट आयुष्याला नव्यानं सुरू करायची. आपल्या समाजानं विधवांसाठी समद्या वाटा बंद करून टाकल्या. खरी गोष्ट आहे. हे लोक आपल्या घरातल्या विधवांच्या चारी बाजूला धर्म, मर्यादा आणि परंपरांच्या भिंती उभ्या करतात. अनाक आयुष्य त्याच्या आतच जगायला लावतात. ज्याला तोडायची हिम्मत कुठली बी विधवाबाई करत नाही.
वय आणि माधवी तर अजून लहान आहे. पण जर माधवी ताईनं ही चौकटच मोडली तर